तर यांचं म्हणणं की आम्हाला तुम्ही हप्ते द्या, तुम्हाला देण्याचा संबंध काय तुमच्या ह्या सिडकोच्या भूखंडावर हा आम्हाला हप्ते द्या, आम्हाला हप्ते द्या, नाही तर आम्ही तार कंपाऊंड करतो. जे यांच्या मालकीत जागा नसताना यांनी आज तार कंपाऊंडचं काम चालू केलं होतं. मच्छी मार्केट म्हणायचं की माफियांचा अड्डा. सिडकोच्या प्लॉटवर अवैध वसुलीचा आरोप. संस्था पण रजिस्ट्रेशन नाही अजून नाही मावशी. तुम्ही त्याच्यात गायांवरती तुमचा नियम आणि तुमची खरेदी झालीच नाहीये. तुमचा मालकी तुम्ही तुमच्या मालकी दाखवता कसं काय? तुमच्या त्याच्यावरती खरेदी झालीच नाही ना. ते बड्याने आम्हाला फोन करतात, नाही बोलून घ्या. हे अतिक्रमण कोणाचं? याचं भाडं कोण घेतं? हे अतिक्रमणचं भाडं कोण घेतं का मावशी? या अतिक्रमणचं भाडं कोण घेतं? भाडं कोण घेतं? हा प्लॉट नेमका कोणाचा आहे? म्हातारामाई फळभाजी विक्रेत्यांना प्लॉट दिल्या गेलेला. याच्याकडनं भाडं घेतात, सिमेंटवाल्याकडनं भाडं काय यायचं काय संबंध? काय तुझ्याकडून भाडं घेतं काय? ऐका ना, पंडित नगर मच्छी मार्केट हा भूखंड हा नगरपालिकेच्या ताब्यात आहे अजून. तरी इथं काही 4-5 इसम आहेत, ते इथं कब्जा मारून इथं तार कंपाऊंड मारतायत. इथं काही गोरगरीब काही गाड्या लावतात, जे गोरगरीब कामाला जातात त्यांच्या काही गाड्याचं पार्किंग होतं, त्यांच्याकडनं ते भाडं वसूल करतात. ज्याचा यांचा इथं लिगली काही संबंध नाही. यांनी हायकोर्टात पिटिशन दाखल केलं होतं, हायकोर्टाने ते फेटाळलंय. यांची संस्थाही रजिस्ट्रेशन नाहीये, यांच्याकडे कुठले डॉक्युमेंट नसताना, यांनी कोर्टात कोणते पैसे भरलेले नसताना. मीराताई साबळे आणि परत विनोद मामा भडंगे यांचाही मला फोन आला होता. जगताप मॅडम आहेत कोणतरी, त्याही इथं आहेत. परत आपले विनोद मामा भडंगे यांचाही मला फोन आला होता की त्या जागेवरती माझा भाऊ भाड्याने गाळा घेऊन तिथं सर्व्हिस टाकत होता. तर यांचं म्हणणं की आम्हाला तुम्ही हप्ते द्या, तुम्हाला देण्याचा संबंध काय तुमच्या? ह्या सिडकोच्या भूखंडावर हा आम्हाला हप्ते द्या, आम्हाला हप्ते द्या, नाही तर आम्ही तार कंपाऊंड करतो. जे यांच्या मालकीत जागा नसताना यांनी आज तार कंपाऊंडचं काम चालू केलं होतं. ते खड्डे वगैरे आपण बघतोय. मग आता काय झालं पुढची तुम्ही काय तुमची काय माझी सिडको प्रशासनाला अशी विनंती आहे की सदर भूखंड हा सिडको प्रशासनाच्या अंतर्गत आहे, त्याची अजून कुठल्याही प्रकारची खरेदी झाली नाही. तरी या भूमाफियापासून त्या भूखंडाचं संरक्षण सिडको प्रशासनाने केलं पाहिजे. आणि जे त्या जागेवर अवैधरित्या भाडं वसूल करत आहे, मागे एक सिमेंटवाला होता, तो पूर्ण जागा वापरत होता, त्याच्याकडनं काहीतरी 30 का 40 हजार रुपये हप्ता महिन्याला घेत होते. परत त्या गाड्यावाल्यांना 3-3, 4-4 हजाराची पावती. तुम्ही कोणत्या अधिकाराने ते पैसे घेताय? नवीन नाशिक उत्तम नगर या ठिकाणी असणाऱ्या मच्छी मार्केटमध्ये व्यवसाय करणाऱ्या तसेच एक विशिष्ट संस्था चालवणाऱ्या महिला व तिच्या साथीदारांचा स्थानिक नागरिकांनी सिडकोच्या जागेत अतिक्रमण करून तार कंपाऊंड मारण्याचा प्रयत्न हाणून पाडलाय. तसेच सदर भूखंड सिडकोच्या मालकीचा असताना देखील गेल्या कित्येक वर्षापासून चहाची टपरी चालवणारे, गॅरेज चालवणारे तसेच वाहन पार्क करणारे यांच्याकडून आजपर्यंत लाखो रुपये अवैध वसुली केल्याचाही गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. नवीन नाशिक महानगरपालिकेने केलेली डोळेझाक व व्यवसायासाठी गाडे दिलेले असतानाही गाडे सोडून पार्किंगसाठी असलेल्या जागेत अतिक्रमण करून स्वतःची दुकाने थाटल्याची सत्य परिस्थिती नागरिकांनी दाखवून दिली आहे. असा घाण वास येतो, हवा आली का वास येतो, सगळं सडेल मास येतो पाण्याचा. सडलंय फार आहे बा बॉक्स. झालं वर आहे ना. उघड्यावर पडलेले माशांचे रक्त व घाण तसेच या मार्केटला लागूनच असलेल्या पावसाळी नाल्यात सरळ ही सर्व घाण टाकल्या जाते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झालेला आहे. महानगरपालिका, आरोग्य विभाग तसेच विभागीय अधिकारी यांना याबाबत कल्पना दिलेली असतानाही कोणत्याही प्रकारची कारवाई या ठिकाणी का होत नाही? यात मनपा अधिकाऱ्यांची काही आर्थिक देवाणघेवाण तर नाही ना, असाही सवाल नागरिकांनी यावेळी उपस्थित केला आहे. याबाबतीत आता पोलीस प्रशासन, महानगरपालिका आणि सिडको प्रशासन काय पावले उचलणार हे देखील बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. हे भूमाफिया फक्त याच जागेवर न थांबता आपलं पंडित नगर येथे खंडेराव महाराजांचं मंदिर आहे, त्या मंदिरात सिडको मालकी हक्क असलेल्या प्लॉटवर यांनी अतिक्रमण केलंय. त्यावर त्यांनी पत्रे शेड उभे करून याचे भाड्याने देत आहे. हे ते सेंटरिंगवाल्यांना प्लेट ठेवण्यासाठी, सामान ठेवण्यासाठी यांनी त्या भूखंडावर कब्जा मारून त्यावर पत्रे शेड करून
ते यांनी त्यांना भाड्याने दिले. त्यांनी कोणत्या अनुषंगाने ते भाड्याने दिलेत? याचा अर्थ फक्त मच्छी मार्केटचा प्लॉटच नाही तर इतरही परिसरातले जे काही मोफत प्लॉट आहेत याच्यावर देखील अतिक्रमण झालेलं आहे असं तुमचं म्हणणं आहे? हो, झालंच आहे. इतर त्यांनी अतिक्रमण केलंच आहे, पण इथं नाही थांबता, ते पुढे अतिक्रमण करताय. जर यांच्यावर योग्य वेळी जर यांना पोलीस प्रशासनाने यांना योग्य शिक्षा दिली नाही तर हे कुठे अतिक्रमण करतील आणि हे खोटे अर्ज दाखल करतात लोकांच्या नावाचे. आणि यासाठी काही पिटिशन हायकोर्टामध्ये दाखल केलेली असं म्हटलं जातं. यांनी हायकोर्टात पिटिशन दाखल केलं होतं, पण हायकोर्टाने ते पिटिशन यांचं फेटाळलेलं आहे आणि यांची संसार रजिस्ट्रेशन नव्हती त्या आणि यांनी कुठलेही हायकोर्टात पैसे भरले नाही किंवा सिडको ऑफिसला यांनी कुठलेही पैसे भरलेले नाहीये. हायकोर्टाने तर यांचं पिटिशन फेटाळलं आहे. तर हे कुठल्या याच्याने मालकी हक्क गाजवता येतं? कोणत्या याच्याने इथं ते भाडं वसूल करताय? इथे तुम्ही जर बघितलं तर मालकी हक्काचे यांनी 2 बोर्ड लावलेत. 2 बोर्ड लावले, परत एक पत्र सेट लावलाय. त्या पत्र सेट मधनं चहावाल्याला ते भाड्याने देऊन त्याच्याकडनं महिन्याला 5,000 रुपये भाडं घेत आहे. मागे एक सिमेंटवाला होता, त्याच्याकडनं महिन्याला हे 30,000 रुपये भाडं घ्यायचे. अच्छा, म्हणजे हायकोर्टात टाकलेली पिटिशन दाखवून हा भूखंड आमचाच आहे असं दर्शवण्याचा प्रयत्न करतायत का? तेच करतायत. ते फक्त ते काय करतात, पिटिशन दाखवताना हा भूखंड आम्ही खरेदी केलाय. आता पण तो पिटिशन तुम्ही पूर्ण वाचा. त्या पिटिशनवर हायकोर्टाने स्पष्ट सांगितलंय की हा भूखंड यांचा अर्ज हायकोर्टाने फेटाळलेला आहे. याच्याने यांचा कुठल्याही प्रकारचा मालकी हक्क या भूखंडावर होतच नाहीये. मग हे कुठल्या दाव्याने मालकी हक्क दाखल करताय? प्रशासनाकडे तुमची काय मागणी असणार? प्रशासनाला माझी एकच नम्र विनंती आहे की असे भूमाफिया त्यांनी योग्यच आळाच घातले पाहिजे. यांना योग्य ती यांच्यावर कारवाई केली पाहिजे. अन्यथा हे सिडकोत उद्या कोणाच्याही घरावर कब्जा मारतील, कुठेही कोणत्याही भूखंडावर शेड मारतील. महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड, नाशिक.